नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, लेखा कोषागार म्हणजे ज्युनियर अकाउंटंटसाठी नागपूर विभागासाठी भरती निघालेली आहे. तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, किती जागांसाठी भरती आहे, कुठे अप्लाय करायचं, फीज, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, हे सर्व आपण बघूया. आणि ह्या जाहिरातीची PDF लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, पदाचे नाव आहे ज्युनियर अकाउंटंट ग्रुप C साठी. यामध्ये एकूण 56 पोस्ट आहे. तर त्यापैकी जनरलसाठी 19, EWSसाठी 6, SC/BC साठी 6, OBCसाठी 7, SCसाठी 6, STसाठी 3, VJAसाठी 2, NTB साठी 2, NTCसाठी 1, NTDसाठी 2 आणि SBCसाठी 2 पोस्ट आहे. तर एकूण अशा 56 पोस्ट आहेत. तर मित्रांनो, यासाठी पात्र उमेदवार म्हणजे तुमच्याजवळ ग्रॅज्युएशन पाहिजे, कुठल्याही याच्यात पदवीधर तुम्ही असाल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. व मराठी टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट किंवा इंग्लिश टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिट असायला पाहिजे. व तुमच्याजवळ टायपिंगचे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकाल मित्रांनो. आणि मित्रांनो, वयोमर्यादा आहे 19 ते 38 वर्ष असेल. त्यामध्ये एज रिलॅक्सेशनसुद्धा असेल. SC STसाठी 5 वर्षे, OBCसाठी 3 वर्षे, PWBDसाठी 10 वर्षे असेल. आणि पे स्केल म्हणजेच वेतन श्रेणी ही 29,200 ते 92,300 7व्या वेतन आयोगानुसार असेल. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 10/1/2025 पासून सुरू झाली आणि अंतिम तारीख ही 9/2/2025 असेल. आणि परीक्षेची फीज ही जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि अदर्ससाठी 900 रुपये राहील आणि ते नॉन रिफंडेबल राहील. आणि अप्लाय करण्यासाठी https://mahakosh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपल्याला सर्वात पहिले नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. लॉग इन ID व पासवर्ड क्रिएट करून आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे. तर सिलेक्शन प्रोसेस असणार आहे CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. ही 200 मार्काची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा स्वरूप अशा प्रकारे आहे, त्यात मराठी व इंग्रजी यांच्या प्रश्नांचा दर्जा हा 12वीच्या बेसवर असेल. तर सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यांच्या प्रश्नांचा दर्जा पदवीच्या बेसवर असेल. तुम्हाला मिनिमम 45% म्हणजेच मिनिमम 90 मार्क्स असणे आवश्यक आहे 200 पैकी. अभ्यासक्रम विषय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानातील भारतीय संघ राज्यव्यवस्था, राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी राहील. नंतर आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान हे राहील. अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणी. मित्रांनो, हॉल तिकीट ही परीक्षेच्या 7 दिवसा पहिले तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल वेबसाईटवर. ती तुम्हाला डाउनलोड करून घेणे आहे व ती परीक्षेला जाताना सोबत नेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही आहे संपूर्ण माहिती. अशाच नवनवीन जॉब रिलेटेड कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी A to Z. धन्यवाद.